अरे यार यार मार मार मार. सारे शेतातले काम मला करायला लागत आहे बाई. काम धाम असे मरणाचे. अरे येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे काय चाललंय तुझं? अरे काय सारखा अरे फोन काय तुझं यार मध्ये मी गेलो मेलो. मेला मग आता फोनच फोडून टाकी ते. अरे मी थांब ना थोडं खेळू दे ना दे ना 1 मिनिट दे ना. गेला डिनर झाला असतं माहिती का? डिनर? कोणाचा डिनर? अरे जाय गं तू, पोरा, जाय ना. अरे काही लाज वाटू दे. घरात काम धंदे आहे का नाही तुला अगं काही? जाय ग तू मम्मी जाय. हा? जाय ना तू खेळू दे ना मला. काय जाऊन दे? तुला काम नाही का रे? नंतर करू काम. नंतर खायला पण नंतरच ये मग. तू जाय ना तोपर्यंत जाय ना घरात जाय ना काम अरे ते 12 फुटलंय ते तरी पाहुणे. हा करतो मी नंतर जाय तू तोपर्यंत जा. तो फोन देता इकडं आणि उठ दे पहिले ना ते गं, काम मम्मी कर. नको दे ना पण दे ना खेळू दे ना सोड ना. काय तू आणि तुझा फोन. थांब येऊ दे त्या बापाला. त्याच्या तो गरणच करीते मी. अरे काय नसता फोन. हे तू मम्मी जाऊ आणि दे ना तुझा ग. बाप. हा ती फिंदारडी कुठे आहे? ती मला नाही माहिती नाही गेली असेल कुठं. अरे अजून कॉलेजवरून आली नाही ती. येतो ती रस्त्याने आली असेल ती. अरे तुझं काम नाही का? बहीण कुठे आहे काय आहे? लक्ष देते अगं नाही का मम्मी तुला? येईल ना ती कशाला तू मला त्रास देते. अरे या डबड्या पाहिजे खेळू दे ना ना मला. तुझू. ठीक आहे मी जातो जाऊ दे जातो मी बाहेर द्यायला जातो. चल निघ एकदाचा. तू आणि तुझा बाप सारखेच गुन्हाचे. हा ठीक आहे जातो. लवकर ते 12 पाय. कुठं राहिली बरं ही फिंदारडे? अजून याय ना घरातले काम पडले. हा एवढा टाइम लागतो का कॉलेज वरून यायला? तिचं ना कॉलेजच बंद करून टाकी ती मी. बस झाला आता लय शिक्षण झालं तिचं. देते एखादं गळ्यात मारून तिच्या. याच्यावर पहिले झाकण टाकावं लागेल. अंधारात काही दिसत नाही. इकडे एक भीती वाटते मागच्या दाराने यायला. बापरे ते दम लागलाय आता. अरे तर पप्पा झोपले. पप्पा पप्पा पण अशी इथं का बरं झोपले? तिकडे झोपायचं ना. बुट बी घालून झोपले. मा बापाचं ना कधी कधी गणितच कळत नाही. ना काय व्हायचा का बाई या लोकायचा? पोराला तर ज्ञान नाही राहिलं त्या फोन पायी. आणि पोरीला तर अजिबात अक्कल राहिली नाही. टाइम टेबल कळत नाही तिला. आणि मग नवरा बाबा यांची तर तराच वेगळी. दारू पिऊन पडला असेल कुठं. घरातही लक्ष नाही त्याच. जवान पोर झाली घरात. लग्नाचं पाहायचं तिथं ते दिलं सोडून. एक काम करते मी आता. माझ्या भावालाच फोन करून बोलून घेते इकडं. त्याच्या कानावर ही गोष्ट घाली. ते लवकरीच ना वाजूनच देते मी आता. एकतरी पिढा कमी होईल घरातली. त्यालाही पोर पाहायला लावी ती मी. वैताग नाही तर काय जीवाला माझ्या. मरमर राबावा दिवसभर घरात. काय ग? कोणाशी बडबड करू राहिली? मी ना भूताशी. भूताला लागलं काय? हा उतरवू कुठं तोच विचार करीते. काय झालं तुला बनबन करायला? नाही तर काय टाइम आहे का तो घरी यायचा? मग द्यायचं ना भाड्याला पैसे 20 रुपये. आले असते बसने. कशाला पायी पायी आले असते? लय लांब नाही ना शाळा. 2 किलोमीटर का लय जवळ आहे काय? बाई सायकल होती. टाकली तर आधीने पंक्चर करून. मग पंक्चर वाला इथं समोर. तिथून नाही काढून घेता येत का तुला? त्यांनी केले ना मग तो जाईन. मी कशाला जाऊ? तुझं बी वेगळंच तर राह बाई. तू ना आल्याला बनबन नको करू. जेवायला काय केलं ते सांग. अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. मग कोण करीन? कोण करेल म्हणजे रानात गेले तुम्ही वावरात. आणि पप्पा पप्पा तर याईड झोपिले. कुठं? याईड झोपेल पप्पा. तो तर गावात जायला होता ना बेवडे. कधी? सकाळच जायले. या बाई तर पडेल आपल्या आंब्याच्या झाडाच्या जवळ. बाई कवानी घेऊन टेकलं मला माहिती सुद्धा नाही. सगळे काही नाही माझे घ्यायलाच आले का? ते जाऊ दे. तुम्हाला घड्याळ कावर वापरू राहिली? हा अगं तिकडे गेली होती. कळा ना मला टाइम म्हणून घेतलं घालून. तसे तुला त्यातला कोणता टाइम का नव्हता? इंग्लिश घड्याळ येते. मला काय माहिती आकडे दिसत आहे फिरत आहे ते. तू माझा पंप फॅशन नको करे जाऊ बरं का मला. त्या तुझी मम्मी तुझ्या वस्तू वापरते. तू पाहिलंय का म्हणे? तिला मला देतो कोण म्हणा मला वस्तू आणून. बरं जाऊ दे. तिथं पप्पा का बरं झोपले? मला काय माहिती. आता मी जाईल तर भांडल त्याच्याशी. विचारते त्याला. तुला ते येऊन जाऊन भांडायचंच पडत ग. तू अशी बाई आहे ना. मा बापाने कशी केली काय माहिती. माझं नशीब फुटक. तुम्हाला जन्माला घालून वाटोळ केलं तर मला जीवनाचं. नसतं केलं ते बरं झालं असतं मला. जाय स्वयंपाक कर. तू येते का मी जाऊ? अरे थांब कुठं चालली? मला बी येऊ दे. त्याच्याकडे बेत पाहती मी बेवड्या हो.
ये बाई काय करू मी या माणसाच. अहो उतरली का नाही? पाय पाय ता बाप पाय. तुम्हाला काय मारू राहिली मग? मारू राहिले म्हणजे तुम्ही माझ्या जीवनाचा नाशच करायला आले का? हो पप्पा काय आहे? काय झालं? काय आहे? पटकन काय? तुम्हाला. अरे माणसा काय घर परपंच आहे का नाही तुला काही? डोकं लावू नका मला, जा तिकडे. डोकं लावू नका. प्यायला पैसे कुठून आले? सकाळी दोघं आणाय पैसे दिलते त्याच्याच केलं. हो बाबा गावात आता गावाचे पैसे खर्च केले 10 रुपये. कसे मारायची वेळ आली आता. मला अजून प्यायचे. अजून प्यायची आता. हो पप्पा तुम्हाला काय पटत का? उतरता वयात काय तुमचे चाळी चालले काय माहिती? मी एक काम करते, या माणसाला फारका देते आणि दुसरं लग्न करीते. काय तुमचं ते? मम्मी काय ग दरवाजा वगैरे टाकून इकडे कुठं? तू कुठे गेला होता बोमटा मारायला? तू कुठे गेलती का तावडे? तू इकून ये. हा? मी कॉलेज मध्ये गेले ते बसने ती मम्मी आले. मलाच खडखड करत होती ना. ताई आली नाही पायी म्हणा पायी आले रे मी. ते जाऊ दे, हे पाय ना म्हातारं पिऊन पडलं इथं. ओ पप्पा 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 रे डोकं लावू नको मला. ओ पप्पा माय तशीच पोर. मम्मी हे काय आहे? काय तूच पाय ना आता. तू कशाला पैसे देते? हा तुला लक्ष नाही ठेवते का त्या बापावर? तू पैसे कशाला देते मग? अरे गावाला दिले ते मी सकाळी घरात. त्यांच्याकडे कशाला द्यायचे? माझ्याकडे द्यायचे ना मग. तू भानात होता का? तुला मग? तर सारखा फोन लागतो. आपण त्याच्याकडे द्यायचे नाही, पप्पाकडे पैसे द्यायचे कशाला? अरे मला काय माहिती पिऊन येईल ते एवढी ढोसून येईल. त्याच्याकडेच पैसे देते मम्मी. किती वेळा सांगितलं तुला देऊ नको. अरे तुला सांगितलं होतं पण तुझं डोक्यात आहे का? तू ताईला भाड्याला पैसे देत नाही, तू पप्पाला 10 रुपयाला पैसे देते. हा ती तशीच आहे. वरून लगेच भांडणं करीत बस ती. मला म्हणजे मी सायकल जात येत नाही का? आता पाय घे. मी पण 20 रुपये मागत होतो, मला नाही दिले मम्मीनी. त्याला प्यायला पैसे दिले. माझे काय पैसे वर नाही आले. राब राब कष्ट करावं लागत दुसऱ्याच्या रानात. मग कशाला दिले का मम्मी तू? अरे मी गव्हाचं पोत आणायला दिलं होतं रे बरं बाबा. ते मी काय म्हणते त्या प्याला आता त्याचं काय करायचं? ती मम्मीच बघा काय करत. चल आता मला भूक लागली, मला जेवण दे चल. अरे अजून खायला काही नाही बनवेल. काय मम्मी तू असं काय करती? अरे तू माझं सकाळपासून राहणार मी कोण करू लागल बरं मला? काय कर, तू पण नाही बनवलं का अरे स्वयंपाक? पीठच नाही घरात बनवून काय? पप्पाने त्याचे दारू पिऊन घेतली त्या पैशांची. काय का मम्मी? असं वाटतं ना असं तिथं नरट दाबून टाकाव त्या माणसाचं. ओ पप्पा अहो तुम्ही असे वागले आम्हाला कोणी पोरं देईन का? त्याचं तरी ओ, लग्न काय होईल पप्पा का? काय हे? असं काय आहे तुमचं? हेच वळण आता तू तरी नको लावू. पप्पा ओ पप्पा अरे तुम्ही डोकं खाऊ नका. बँच सांगितलं ना तुम्हाला. निघा. मामालाच बोलून घेते थांबा फोन करून. आई मम्मी उठाय- तू ये ना आता हं? मामाला बोलून उठायची घे. बी अक्कल नाही एवढी पियावाच कशाला? कोणी काम कर, पाजली खिशात एवढी? पैसे असेल ना ते पैसे काढून घे तावडे. काहीच नाही. घे असेल तर पैसे बघ, पैसे काढून घे खिशातून. पाय तूच मान नको काय मामा. दारूची क्वार्टर आहे खिशामध्ये, काय पैसे नाही काही नाही. ओ पप्पा उद्या जर मला पाहुणे पाहिला तुम्ही त्यांच्यासमोर असे बसणार आहे का? घरात तरुण पोर आहे ते बी कळा ना. हा हे मम्मी आता तू मामाला बोलवून घे. फोन लावता मामाला दाखव. आता मी मामाला फोन लावतो. लावू लगेच लाव व्हिडिओ काढून दाखवता मामाला. मी काय म्हणते एवढे करण्यापेक्षा चला मामाच्याच गावाला जाऊ. माझं तेच पप्पाची म्हणणं हाल आहे. होते जराशी. माझं तेच म्हणणं आहे. नाही नाही मम्मी मी नाही येत आता. मी एवढा मोठा झालो, मामाच्या गावाला कसं काय येईल? मग तू इथं काय पप्पा सारखं इथं तुला कोण खाऊ घालणार आहे? काय म्हणतील ते मामन ते आता? तुला काही दारूचं वळण लावायचंय का? अगं मग तावडीचं लग्न करायचं मग आपल्या. तिकडे गेल्या पोर पाव तिला पोरं पाव चल. पोर त्याला पाहिजे पोऱ्या मला पाहिजे असं म्हण. हा तेच ते तोंड पार माझं अगं, वाईट मी करून पण ते टाकलंय. मामन ते पोर पण देणार नाही मला तिकडे गेल्यावर. ते काय म्हणशील? पप्पा तुझा दारू अरे मी मामाची पोर तुझ्या मामाची पोर करून आणू पण मामाने दिली पाहिजे ना. का बरं नाही देणार? भाऊ ये ए, ना. इथं कोणाचं काय तुला लग्नाचं पडलंय? अगं पण मम्मी काय म्हणती, मामाच्याच जायचं आता. मामाच्याच जाऊन काय करायचं? मग तुझं काय म्हणणं आहे? या असं अवसान घेऊन हिंडायचं का घरामध्ये? तू एक काम कर, मामाला तिकडे बोलून घे. त्यांच्या घरी जायचं नाही आपल्याला. तुला यायचंय का नाही? नाही नाही मी नाही येते. तुला यायचंय का नाही? नाही नाही डबल बेड ओ, अप्पा. चालू आहे मला. पप्पा मम्मी ते चाले. पडे इथंच माकड मला नको. प्यायला चाललाय. डबल बेड चालू. घे पाहून प्यायला चाललाय. बांधून तरी घाल घरात तरी घाल त्याला. हो परत झोपून घ्या तुम्ही इथं. पारो पिओ पिओ पार बेजार झालाय ना. हाय माझं बोलते का नशीब. तुम्ही? हे असे मम्मी बेवडे- यांनी दिले असन पैसे एवढी काळजी करून राहिला म्हणजे. नाही ग मम्मी, मी कशाला? मम्मीने पैसे दिले. तूच दिले असन तू. माझ्याकडे कुठं पैसे? तुला लय पुळ काय बापाचा? अगं मम्मी मी कशाला पैसे देऊ? इथे मला मोबाईल नेट मारायला पैसे नाही. मी तुझ्याकडे 20 रुपये मागत होतो सकाळी. मम्मी एक काम करू आपण दोघीच मामाच्या गाडी निघून यांची उद्या खायची. नाही का मम्मी असं नाही, मग असं नाही. मला मग पण तुला यायचं यायचं असं दे चाल मम्मी पप्पाला राहू दे चाल. नाहीतरी काय ठेवलं या माणसाने? सारं घर विकून खाल्लंय. जागा जमीन सुद्धा ठेवली नाही लोकांच्या हो, दारात. मम्मी, मला मला पण यायचंय. चाल ना मग चाल ग. हो, अप्पा, उठा उठा. जाय तुझी बॅग भरवाय.
मम्मी येऊ दे मला पण. पुढं चल. अरे यांचं आवरत का नाही? चला ना कावर, मम्मी आलो आलो. लवकर ये जरा, ती गाडी जाईल निघून. तिथे माझं चार्जर घेतलं का तू? हा घेतलं. इकडे आहे मी, तुला काय म्हणते, हा बोल ना दीदी. काय रे असं योग्य वाटत का रे? मम्मी पप्पा असे वेगळे राहत्या है ना? दीदी मग काय ग, पप्पा ऐकत नाही, दारू पिऊन घेतात सारखं सारखं. पाहणार रे, माझ्या बी शाळेचं किती नुकसान होईन आता. हा, या 10 रुपये या पप्पाला कळत नाही का 10 रुपये किती नुकसान होऊन राहिलं बरं. काय करायचं ग दीदी? जावं तर लागलच आता, मम्मी तर गेली. हा ना रे, ती पण बिचारी रानामध्ये राब राबतीन. हे म्हाताऱ्याला अजिबात अक्कल नाही आपली. दीदी मग इथं थांबून पण आपण काय करणार आहे आता? आपण काय खायचं इथे? चल मम्मी सोबत आपण पण जाऊ. अरे चल आले मम्मी, का? चल, जाऊ. आलो आलो मम्मी. चल.